आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट वेगळी वाट धरणार का याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे। पण तुम्हाला हे माहिती आहे का या चर्चेचं नेमकं कारण काय आहे? तर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी केलेलं एक विधानसभा निवडणूक महायुती एकत्र लढणार की नाही याबाबत साशंकता असल्याचं मोठं विधान आमदार अमोल मिटकरींनी केलं आहे। याशिवाय मिटकरींनी 80 ते 100 जागांची मागणी देखील केली आहे। मिटकरींच्या या एका वाक्याने राजकारण चांगलंच पेटलं आहे। अमोल मिटकरींच्या बोलण्याला महत्त्व देण्याची गरज नाही, तसेच मिटकरींनी तोंडावर आवर घालावा असा सल्ला देखील भाजपच्या प्रवीण दरेकरांनी दिलाय। पण दरेकरांनी मिटकरींवर हल्लाबोल केल्यावर शांत राहतील ते मिटकरी कसले? दरेकरांनी मला शहाणपणा शिकवण्यापेक्षा स्वतःच्या तोंडाला आवर घालण्याचा प्रतिहल्ला मिटकरींनी दरेकरांवर चढवलाय। मात्र या सगळ्यात अजित पवार गट नाराज असल्याचं दिसत आहे, कारण संघाचं मुखपत्र असो किंवा मग रामदास कदम, लोकसभा निकालानंतर पराभवाचं खापर अजित पवारांवर फोडण्यात आलं होतं। त्यामुळे अजित पवारांच्या गटात नाराजी असल्याचीही चर्चा आहे। दुसरीकडे जागा वाटपावरूनही अजित पवार गटाने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली। 2019 मध्ये तेव्हाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेच्या 121 जागा लढवल्या होत्या। आताच्या विधानसभा निवडणुकीत 80 ते 100 जागांची मागणी अजित पवारांच्या गटाने केली। मात्र आता अजित पवार महायुतीत आहेत, तेव्हा जागा वाटपाची मागणी पूर्ण न झाल्यास अजित पवार वेगळी वाट धरणार का असा प्रश्न मिटकरींच्या विधानामुळे उपस्थित झाला आहे। मात्र हे राजकारण शेवटी येऊन ठेपलं ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर, कारण अजित पवारांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेशबंदी नाही असं महत्त्वाचं विधान शरद पवारांनी गेल्या 2-3 दिवसांपूर्वी केलंय। एक प्रकारे अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना घरवापसीची संधी देण्यात येणार असल्याचं संकेतच शरद पवारांनी मुंबईत बोलताना दिला आहे। मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। दरम्यान याबाबत शरद पवार आणि जयंत पाटील अंतिम निर्णय घेतील असं वक्तव्य आमदार रोहित पवारांनी स्पष्ट केलंय। मात्र आता सध्याचं सर्व राजकारण पाहता शरद पवार पुन्हा एकदा भाकरी फिरवणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून सांगा। आणि स्प्रेड इट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।